सलामीची जोडी मैदानामध्ये जातीये. चला लगेच जय, लगेच मॅच सुरू करा, वेळ न घालवता लगेचच मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करायची आहे. पहिल्या ओव्हर करता नंदन विश्वकर्मा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. नंदन विश्वकर्मा पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. योगेश चौधरी इथे उपस्थित होत आहेत. श्री गणेशजी 11 या टीम मधनं खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. योगेश चौधरी आपल्याला विनंती, आपण मंचावर यायचंय. श्री गणेशजी 11 या टीम कडनं आपला सन्मान इथे केला जातोय. त्या टीमचा हा सन्मान आहे. शुभेच्छा आहेत. येणाऱ्या काळात तुमच्याकडनं चांगला खेळ व्हावा म्हणून श्री केदारनाथ खरवते 11 कडनं आपल्याला शुभेच्छा पर हा सन्मान इथे केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करायचा आहे. नंतर विश्वकर्मा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. समोर शुभम पाटील उभा आहे. आज खूप सारे खेळाडू धानव संघामध्ये पाहायला मिळत नाही. रोशन असेल, विजय जाधव असेल, विश्वनाथ जाधव असेल, असे खूप सारे खेळाडू आज टीम मध्ये नाही आहेत. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि तिथे एक डिक्लर चिरन दाफलकावर जोडली जाईल. षटकातील पहिला चेंडू ज्यावर एक धाव ही दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा खेळाडूंची अनुपस्थिती आहे, मात्र जे खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न इथे निश्चित होणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र दमदार क्वालिटी ब्रँडेड तडाखा. इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर 7 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. नंतर पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल खाली राहिला, फलंदाजाला बंदिस्त केलं, शांत ठेवलं. सबमरीन डिलिव्हरी असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की खूप वेळा बॉल खाली राहतो, कारण इथे कधी कॉन्क्रीटची विकेट, कधी डांबरी विकेट इथे खेळवली जाते. डांबरची ही विकेट आहे, तर कधी मातीची विकेट. अशा संमिश्र विकेटवर टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. या दरम्यान बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि एक चांगला कॅच कॅरी होतोय. शुभम पाटीलच्या पारीचा अंत नंतर विश्वकर्माला मिळालेली पहिली विकेट. खेळाडू बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं योगेश चौधरी श्री गणेशजी 11 कडनं इथे उपस्थित आहेत आणि योगेश चौधरी एक लेजंड खेळाडू, त्यांचा हा सन्मान इथे आयोजकांच्या वतीनं श्री केदारनाथ खरवते 11 ची सर्वेसर्वा रितेशजी घाग सर यांच्या शुभस्ते हा सन्मान इथे मंचावरनं केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करायचा आहे. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. युट्यूबच्या माध्यमातून सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून जे सावली लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत ते पाहू शकतात. सावली लाईव्ह खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून ही राहिलंय. तालुक्यामध्ये स्पर्धा करताना खूप वेळा काही निगेटिव्ह कमेंट सुद्धा येतात लाईव्हच्या बाबतीत. मी म्हणतो खूप वेळा खूप काही समस्यांना सामोरं जाऊन ग्रामीण भागात लाईव्ह करावं लागतं, कारण इथे कधी प्रॉपर नेटचा प्रॉब्लेम असतो, कधी लाईटचा प्रॉब्लेम असतो. खूप वेळा काही प्रॉब्लेम फेस करत लाईव्ह करावं लागतं. या सर्व गोष्टी ही ध्यानात ठेवायला पाहिजेत. आपण लाईव्हला एक कमेंट करतो, कोणाबद्दल एक छोटीशी वाईट कमेंट करतो, मात्र त्याचा प्रभाव त्याच्या पूर्ण बिझनेसवर पडतो. ग्रामीण भागात लाईव्ह करताना विकी खूप साऱ्या समस्या आहेत. त्या समस्यांचं निरसन करत तुम्हाला तिथे काम करावं लागतं. तिथे विकी काळे जो काय निर्णय देईल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. विकी काळे लहान पुरे, छोटा बच्चा कोई नहीं जाएगा उधर, छोटा बच्चा एक भी नहीं जाएगा.
षटकाराचा इशारा आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते. इथे एकंदर 14 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीत 14 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा. नंदन विश्वकर्माच्या विरोधामध्ये आक्रमण ते आपल्याला पाहायला मिळालं आणि हे महत्वाचं आक्रमण आहे. श्री बालाजी चॅम्पियन्स आणि टीम 94 धानेव या दोघांमध्ये ही मॅच सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सचिन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. इथे पावलांचं माप चुकलंय. पहिला बॉल तिथे स्लिप झाला होता त्यामुळे माघारी आलाय. गोलंदाजी ना करणं पसंत केलं. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. धानेव प्रीमियर लीगच्या माध्यमातून सचिननं खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि तो सचिन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. धानेव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 14 आहे. सचिन गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. आणखी एक चांगला चेंडू. पेस भयानक आहे सचिनकडे आणि त्यामुळेच त्याला इथे संधी दिली गेली आहे. धावसंख्या पुढे सरकतोय आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. तर नंतर 15 धावा दाफलकावर आहेत. निखिल भोईर स्ट्रायकर इनकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना निखिल भोईर आणि सचिन या दोघांमधला खेळ प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. कसा खेळ होईल गावदेवी धानेवच्या विपक्षामध्ये. दमदार अगदी अप्रतिम चेंडू. या पद्धतीच्या लाईननं गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं मात्र ते काम अगदी पेसनं तिथे कंप्लीट करतोय. मात्र नंदनला इथे शांत राहून चालणार नाही. चांगली फलंदाजी करावी लागेल. मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळावे लागतील. नंदननं जर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले तर निश्चित रन्स येतील आणि रन्स गरजेचे आहेत. तुम्ही क्रिकेट खेळामध्ये जास्तीत जास्त रन्स नच विजयाचा प्रयत्न करू शकता. लो स्कोरिंग मॅच जी प्रत्येक 15-20 मॅच नंतर एखादी मॅच लो स्कोरिंग मध्ये तुम्हाला विजय साकारता येतो. यावेळेस मात्र हा बॉल धावा धावून घ्यायचे आहेत. जेव्हा तो भिंतीला लागून रिटर्न येईल त्या बाजूला गेला तर 2 धावा आहेत. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 17 वर. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे आणि यावेळेस सरळ सीमा रेषा पार षटकारामध्ये परावर्तित झालाय. निखिल भोईरच्या बॅटमधनं इथे चांगला स्ट्रोक आलाय. षटकार. 5 चेंडूचा खेळ 9 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. या 5 बॉल मध्ये शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा सचिनचा. जय विश्वकर्मा आणि नंदन कलवा यांच्यासह आज धानेव संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल सचिनचा. इथे फटका तो फसलाय. डिक्लेरेशन झोन कडे जातोय बॉल आणि एक धावेला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे निखिल भोईर त्यानं विकेट सॅक्रिफाईस केली आहे. माघारी परतावं लागेल. निखिलच्या बारीचा अंत होतोय. विकेट मिळतीये खेळाडू बाद.
2 ओव्हरचा खेळ झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर येते. भरत बागुल मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता आणि स्ट्रायकर एन कडे नंदन आहे. नंदनला चांगली फलंदाजी करावी लागेल. जय विश्वकर्मा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक जुना जाणता खेळाडू, प्रदीर्घ कालकीर्द, 40+ मध्ये पदार्पण केलेला खेळाडू आहे. इथे मात्र पहिलाच बॉल अगदी नंदनच्या रडार मध्ये होता आणि तो बॉल उडवून फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. दमदार षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 30 या आकड्यावर. यावेळेस मात्र सलगचा दुसरा इथे षटकार पाहायला मिळतोय. जय विश्वकर्माच्या विरोधामध्ये नंदनकडनं आक्रमण ते मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि क्रिकेटमध्ये तुमच्या बचावाचा सर्वात मोठा पवित्रा जर काय असेल तर ते आक्रमण आहे. आक्रमणानंच तुम्ही स्वतःला वाचवू शकता आणि नंदन इथे ते आक्रमण मैदानाच्या आतनं करतोय आणि जय विश्वकर्मावर दडपण वाढवतोय. बॅटची कडा, डिक्लेरेशन झोन, 1 रन तिथे सहजतेने मिळेल. ज्या 1च्या मदतीने धावसंख्या वाढते आणि जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावर. प्रत्येक चेंडू नंतर काहीतरी वेगळं पाहायला मिळत आहे. क्रिकेटमध्ये सध्याची स्थिती, ज्या पद्धतीने खेळ किंवा ज्या पद्धतीने चेंडूमध्ये कालांतराने बदल होत गेला ना, क्रिकेटमध्ये पुन्हा एकाचं वर्चस्व ते राहिलं नाही. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. गोलंदाज जय विश्वकर्मा समोर, त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर नंदन आहे. यावेळेस मात्र हा बॉल खूप जास्त बाहेर पडलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सौरभ अडकमोल सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. वाईट बरोबर धावसंख्या 38 धावा या राफलकावर आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस मात्र आणखी एक बॉल सीमा रेषेच्या पार. इट्स अ टॉवरिंग स्ट्रोक. षटकार 6. चार चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू नंतर धावसंख्या 44. 44 ऑन बोर्ड. जय पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पुढे सरकते आणि 45 वर 15ची धाव गती. मॅच बॉल आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 धावा या व्हाईट बॉल आहे. त्यामुळे 45 रन्स या राफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात सीमारेषा पार. जय विश्वकर्माची जमके पिटाई ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकार इथे जय विश्वकर्माच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. अजूनही एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 51. शेवटचा बॉल आणि इथे पुन्हा एकदा वाईट. 52 52 धावा. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र बॉल हवेत आहे. 1 रन तिथे कंप्लीट झाली. डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा. 9+2 या 3च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. जैन अगदी वाडा तालुक्यात खेळायला आल्यानंतरची गोलंदाजी करतानाची सर्वाधिक धावसंख्या या मॅच मध्ये खर्च केली आहे. 31 धावा जयच्या विरोधामध्ये कुठून काढल्यात. पुढचा बॉल आणि 31 मध्ये आणखी किती ऍड होतील. 6. 37 धावसंख्येचं षटक इथे जय विश्वकर्माच्या विरोधामध्ये खेळून काढलंय. या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 61. 3 ओव्हर मध्ये विजयाकरता 62 धावसंख्येची गरज. वैयक्तिक 35 धावा नंदनच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार बॅटिंग.
62 धावसंख्येचा वाजायच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर आक्रमण. निखिल भोईर चेंडू खाली. चांगला प्रयत्न होता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये. एक प्रयत्न करत असताना आपण इथून मात्र निखिल भोईरला पाहिलं. चांगला प्रयत्न. जी फेकी झाली ती काही फरकानं इथे मात्र चुकताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अथर्वला इथे मात्र आणले गेले. अथर्वला आणले गेले. चला नंदन, फायनल मॅच खेळवायची आहे. 62 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान दानिवकरांना इथे मात्र पार करायचंय. गोलंदाज तयार. अथर्व रनअप मध्ये मिस्टेक आपण पाहत आहे. गणित असतं 10 ते 15 पावलांचं. ते जर का चुकलं तर कदाचित समोरचा चेंडू चुकू शकतो. या अनुषंगानं कुठेतरी मात्र या वेस्ट चेंडूला थांबा दर्शवला गेलाय. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक होता, फक्त सिंगल करीता कदाचित हा फटका कन्वर्ट केला गेला असावा. एक एक धाव इथे मात्र सध्या तरी कंप्लीट करताना पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचा आपण जर का विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि अंतिम षटकामध्ये थोडीशी पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. 37 धावा अंतिम षटकामध्ये इथून मात्र कन्वर्ट होताना पाहायला मिळाला. रज्जत आमच्यापर्यंत ती माहिती सध्या तरी पोहोचवतात. जय करीत हा चेंडू आपण पाहत आहे. तंबा दर्शवले पुनश्च एकदा. नक्कीच ते सेम चित्र पुनश्च एकदा आपण पाहत आहे. फलंदाजी करणारा जो फलंदाज आहे त्याच्याकडे अनुभव आहे आणि समोर मात्र तरुण शक्ती आहे. अनुभव आणि तरुण शक्ती या दोघांमध्ये चालू असलेली लढत सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. डिक्लर झोनच्या दिशेने चेंडू सध्या तरी ट्रॅव्हल होत असताना आपण पाहत आहे. एक डिक्लर झोन मध्ये ट्रॅव्हल होणारा चेंडू. सिंगल धावसंख्या 3. फार काही धावांची कमाई होत नाहीये. फक्त एक धावेने आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यानंतर फक्त आणि फक्त 3 या धावसंख्येची कमाई इथून मात्र केलेली आहे. गोलंदाज तयार. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. पुन्हा एकदा एक धाव मिळेल आणि धावसंख्या 4. गोलंदाज तयार. एकच धाव. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. चला 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या सिरावत असताना 5 या अंकावर. गोलंदाज या. पुढचाही बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. चला अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. आयोजकांची तशी सूचना आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचते. एक धाव मिळेल. धावसंख्या 6 या अंकावर. खूप संत गतीने सुरुवात केली गेली. 62 धावांचा विचार करता ॲटलिस्ट पहिल्या दुसऱ्या बॉल पासून सुद्धा मोठ्या पटक्यांना पसंती देणं खूप सारं गरजेचं होतं. टप्पा चांगला होता. वेग थोडासा जास्ती पाहायला मिळाला. दिशा भरकटणारा चेंडू. वन्स अगेन व्हाईट बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अथर्व. पुढचा बॉल आहे जयच्या बॅट मधून. या चेंडूला दिशा दर्शवण्याचं काम नंदनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय अंतिम चेंडूवर. सीमा रेषा पार. षटकार 6. षटकार सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचत असताना ती म्हणजे 13 या अंकावर. 12 चेंडूंचा खेळ इथून मात्र शेष राहतोय. म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 49 धावसंख्येची. चला 12 चेंडू आणि 49 धावसंख्येची आवश्यकता इथूनही मात्र वाचते. निखिल भोईर स्वतः आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना चांगली फलंदाजी त्यांची आपण पाहिली. एक चांगले आयोजकाच्या भूमिकेमध्येही तितक्याच चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांच्या पाना सातत्याने पाहिली. एक चांगले आयोजक, यशस्वी आयोजक आहेत. आता मात्र गोलंदाजच्या भूमिकेमध्ये निखिलचा पहिलाच बॉल उडवला गेलाय.
क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल घेऊ तरी कसा, हा प्रश्नचिन्ह मनामध्ये असताना तोपर्यंत चेंडू निघून जातोय. एक टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. चुकार पाहायला मिळतोय. धावसंख्या चुकाराच्या बढतीने 17 या अंकावर. याच पद्धतीचे मोठे फटके इतर मात्र धानिवकरांना कन्वर्ट करावे लागतील. अजूनही 45 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की चिराग भानुशाली यांनी आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवस पंचांची भूमिका इथून मात्र बजावली आहे. त्याच्यानंतर सौरभजी हडकमुळ असतील, त्यांनाही आपण पाहताय अतिशय चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका निभावत असताना आयोजक आहेत त्या आयोजकाच्याही भूमिकेमध्ये आहेत आणि आपल्या आयोजनामध्ये स्वतः पंचांच्या भूमिकेमध्ये सगळ्या भूमिका बजावताना दिसतात. खेळाडूची भूमिका असेल, स्कोररची असेल, त्याच्यानंतर आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या तरी आपण पाहत आहे. गोलंदाज निखिल, पुढचा बॉल जयच्या बॅट मधून हाही चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं निघून जातोय. हाही चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे चौकार 4. चौकार सध्या तरी आपण पाहताय. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 22 म्हणजे विजयाकरिता अजूनही चेंडू शेष असतील 9 आणि विजयाकरिता आता मात्र 40 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल उडवला गेलाय. हाही क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्रेक्षक राजाच्या भेटीला जाणारा चेंडू सीमारेषा पार षटकार. धावसंख्येच्या दिशेनं चांगल्या पद्धतीने वाटचाल सध्या तरी चालू होत असताना षटकार आपण पाहताय. धावसंख्या षटकाराने 28 म्हणजे विजयाकरिता अजूनही 34 या धावसंख्येची आवश्यकता. धावा रोखण्याकरिता खरं तर निखिल भुईरला आणले गेलं होतं, पण या षटकामध्ये खूप सारे धावा इथून मात्र कन्वर्ट होत असताना गोलंदाज तयार. सही बॉल फुल टॉस होता आणि हाही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे बॅक टू बॅक जयच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय. हाही षटकार. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 34 म्हणजे विजय याकरिता अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. अनुभव आहे यावेळेस इथे मात्र अनुभव आहे. जेवढाही अनुभव जय विश्वकर्माकडे आहे तो आता मात्र पणाला लावतोय आणि अटॅक करायला सुरुवात करतोय. या षटकातील चेंडूचा खेळ बाकी राहतोय. एक म्हणजे 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष राहतोय. विजयाकरिता 7 चेंडू आणि आता मात्र नक्कीच 7 चेंडू आणि विजयाकरिता 28 धावसंख्येची आवश्यकता. ही मॅच जर का जय विश्वकर्मा यांनी जिंकवली तर धानिवगावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारा व्यक्तिमत्व नंदू दादा आणि बल्ली पांडव यांच्याकडून 5555 रुपयाचं रोख पारितोषिक. फिर से एक बार जय विश्वकर्मा ने ठोक डाला चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार. मैदानाच्या आतमध्ये षटक संपलाय क्रमांक 2चा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 म्हणजे विजय याकरिता आता मात्र धानिव संघाला 6 चेंडू आणि आता मात्र 22 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचती आहे. पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जय विश्वकर्मा यांनी जर का ही मॅच जिंकवली तर धानिवगावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे लडके नंदू दादा आणि बल्ली पांडव मॅन फ्रॉम निंबवली यांकडून 5555 रुपयाचं रोख पारितोषिक वैयक्तिक स्वरूपात इथे मात्र जय विश्वकर्माला देण्यात येतील. विश्वनाथ जाधव आज नाहीये, त्याची कमी करून करत असताना जय विश्वकर्मानं सध्या तरी ही पारी सांभाळली आहे. मॅच होती कुठे आली कुठे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 13. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर तब्बल 27 धावा इथून मात्र कन्वर्ट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 40 विजय याकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 22 या धावसंख्येची आवश्यकता. सापरोंडे गावाचा हा यंगस्टर लेदर क्रिकेटला आहे, तितक्यात त्याचा बोलबाला आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. अर्थात शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कारण शेवटचे 6 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 22 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. गोलंदाज शुभम
पहिलाच बॉल शुभमचा यावेळेस होता. जितका वेग होता चेंडू मध्ये तितकाच टप्पा अचूक होता. चांगल्या चेंडूची डिलिव्हरी. निर्धाव चेंडू डॉट बॉल. जसे जसे चेंडू कमी होतील तसं तसं प्रेशर क्रिएट पहिला इथून मात्र सुरुवात होईल. 5 चेंडू विजयाकरिता 22 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्या एकच धाव इथे मात्र सध्या तरी पूर्ण होत असताना आपण पाहत आहे. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 41 या अंकावर धाव फलक. विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल शेवटचे 4 चेंडू. शेवटचे इथे मात्र 4 चेंडू आणि 21 या धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये टीम धानिव संघाला इथून मात्र भासते. आणि यावेळेस बॅटची गडा महत्वाचा गडी इथे मात्र हेरलाय. महत्वाचा विकेट. जय विश्वकर्मा बॅटची गडा घेऊन तंबूच्या आश्रयाला. श्री बालाजी चॅम्पियन संघाचे संघमालक चंद्रकांतजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. विनंती असेल आपण क्रीडा मंचाने सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. 3 चेंडू आणि विजयाकरिता 21 धावसंख्येची आवश्यकता. सिंगलच इथून मात्र मिळते. आता मात्र विजयाकरिता शेवटचे चेंडू शेष असतील. इथून मात्र 2 आणि आता मात्र 20 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 10 धावा. कदाचित एखादा अतिरिक्त चेंडू आला आणि त्यावर एखादा मोठा फटका आला तर एक वेगळं चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. 2 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 10 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्या चौकार पाहायला मिळालाय. 4 धावा आणि आता मात्र 1 चेंडू आणि विजयाकरिता 16 धावसंख्येची आवश्यकता. शुभमनं पहिला चेंडू जो डिलिव्हर केला त्याच्यानंतर एक सिंगल आली आणि एक चला टीम अलमान टॉस करण्याकरिता आपण पोहोचायचंय. आणि या सामन्यावर शिक्का मोर्तब करत असताना आपण इथून मात्र पाहताय टीम श्री बालाजी चॅम्पियन इथून मात्र विन होताना पाहायला मिळते. धानिवकर आपण इथे पोहोचलात. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ आपण केला त्याबद्दल आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. चांगला खेळ आपण इथून मात्र पाहिलाय. नक्कीच या केदारनाथ चषकची फायनल आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते आणि या फायनल मॅचचा टॉस करतील या स्पर्धेचे करता धरता अर्थातच नितेश दादा घाग यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. टॉस होतोय आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय